नमस्कार. बीट न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावं, जिल्हाधिकारी किशन जावळे. खेडमध्ये नारी महोत्सवाचा दिमागदार प्रारंभ. 11 एप्रिल 2026 रोजी सिद्धयोग लॉ कॉलेजमधील एक संस्मरणीय दिवस. अलसुरे ग्रामपंचायत पोटनिवडणूक बिनविरोध, नजीर महाडिक यांची एकमताने निवड. भारतीय जनता पार्टी खेडतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम. सविस्तर वृत्त. शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार 6 जून आणि तिथीनुसार 26 जून रोजी आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोच्या संख्येनं उपस्थिती राहणार असल्याने या कार्यक्रमाची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा 2026च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी जावळे बोलत होते. या बैठकीला युवराज्ञी श्रीमती संयोगिता राजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक अंशज दयाळ, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती दुर्गराज रायगड समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं शिवप्रेमी नागरिक किल्ले रायगड येथे येत असतात. यावर्षी होणाऱ्या सोहळा कार्यक्रमासाठी आयोजकांकडून तयारी केली जाते. यावर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये या दृष्टीनं आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी करण्यात यावी. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचं पार्किंग, पिण्याचं पाणी, आरोग्य, स्वच्छता, प्रसाधनगृह, परिवहन व्यवस्था तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी असं जावळेंनी सूचित केलं. पार्किंगच्या जागा आणि तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गावर लाईट व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम आदी कामे संबंधित विभागांनी पूर्ण करावी. तसेच आवश्यक ते माहिती देणारे फलक लावले जावेत असं देखील जावळे म्हणाले. नारी सन्मान हा केवळ लिहिण्या वाचण्याचा विषय नसून तो कृतीशील उपक्रमातून आचरणात आणण्याचा विषय आहे. याचा प्रत्यय खेड तालुका पत्रकार संघानं घडवून आणला. खेड नगर परिषदेच्या सहकार्यानं आयोजित 2 दिवसीय भव्य नारी महोत्सव 2026चा पहिला दिवस मोठ्या उत्साहात आणि विविध कलागुणांच्या सादरीकरणानं पार पडला. स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृह येथे कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी वापरमधील वेदिका मोरे या तरुणीनं सादर केलेलं शिवकालीन शस्त्र प्रदर्शन उपस्थितांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं ठरलं. या सादरीकरणातून इतिहासाचं दर्शन घडण्यासोबत खूप काही शिकायला मिळाल्याची भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली. त्यानंतर साची वानखेडे हिनं आपल्या सुमधुर आवाजात अभंग गायन करून वातावरण भक्तिमय केलं. त्यांनी सादर केलेलं अवघा रंग एक झाला या भैरवीनं रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. साथी महिला विकास संस्थेनं सादर केलेली गवळण आणि आरुषी मोरे हिने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केलेला एकपात्री संवाद विशेष कौतुकाला पात्र ठरला. या कला आविष्कारातून केवळ मनोरंजनच नाही तर समाज प्रबोधनाचा मोलाचा संदेश देण्यात आला. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी नाट्यगृहाच्या बाहेरील परिसरात तब्बल 20 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये महिला बचत गट आणि वैयक्तिक महिला उद्योजकांनी आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांच्या कलेला आणि उत्पादनाला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालंय. या महोत्सवाचं नियोजन खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, कार्यक्रम प्रमुख सौ अश्विनी वडके आणि नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ माधवी बुटाला तसेच मुख्य अधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. खेडच्या उद्योजकीय आणि सांस्कृतिक चळवळीला दिशा देणारा हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार यात शंका नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड येथे शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी मूठ कोर्ट स्पर्धेचं दिमागदार आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेच्या निमित्तानं भावी वकिलांच्या युक्तिवादानं आणि न्यायालयीन शिस्तबद्धतेनं महाविद्यालयीन परिसर भारावून गेला। महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत एक नवा अध्याय जोडला गेला। सकाळी 10 वाजता कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि विद्येची देवता माता सरस्वती यांच्या पूजनानं करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेनं आणि आत्मविश्वासानं संपूर्ण कॅम्पसमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली। या स्पर्धेत एकूण 6 उत्साही टीम्सनी सहभाग नोंदवला। प्रत्यक्ष न्यायालयातील कामकाजाचा अनुभव मिळावा या उद्देशानं आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दिलेले युक्तिवाद, कायद्याचा सखोल अभ्यास आणि सादर केलेले पुरावे पाहून उपस्थित थक्क झाले। प्रत्येक टीमनं आपापली बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली। स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी विधी क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती। यामध्ये खेड सत्र न्यायालयातील आदरणीय सरकारी अधिवक्ता ॲडव्होकेट मृणाल जाडकर यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिलं। त्यांनी विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजातील बारकावे आणि वकिली व्यवसायातील नैतिकतेचे धडे दिले। परीक्षक मंडळ महाविद्यालयातील समर्पित प्राध्यापक ॲडव्होकेट अक्षय कोकणे सर आणि प्राध्यापक समीर जाधव सर यांनी स्पर्धकांचं मूल्यांकन केलं। या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सिद्धयोग लॉ कॉलेजच्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी दिलेली हजेरी। यामध्ये दापोली येथील ॲडव्होकेट कृतिका वेद, मंडणगडचे ॲडव्होकेट सुशील दळवी, खेडच्या ॲडव्होकेट अनुजा राऊत आणि दापोलीच्या ॲडव्होकेट श्रेया कडू यांचा समावेश होता। आपल्या जुन्या महाविद्यालयात येऊन त्यांनी वर्तमान विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना प्रेरणा दिली। या संपूर्ण कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन प्राचार्या प्रीती बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलं होतं। विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रत्यक्ष कामकाजाचा सराव मिळावा यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असतं असं प्रतिपादन यावेळी प्रीती बोंडे यांनी केलं। त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनाचे आणि दूरदृष्टीचे सर्व स्तरातून कौतुक होते। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चाललेल्या या ज्ञानयज्ञात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना आणि वैयक्तिक स्तरावर उत्तम युक्तिवाद करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक स्पर्धा नसून विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना एकत्र आणणारा संस्मरणीय सोहळा ठरला। खेड तालुक्यातील अलसुरे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत एकमतांचं चित्र पाहायला मिळालं। प्रभाग क्रमांक 1 साठी झालेल्या या पोटनिवडणुकीत श्री नजीर उमर महाडिक यांची बिनविरोध निवड झाली। विरोधी उमेदवार नसल्याने ही निवडणूक कोणत्याही स्पर्धेशिवाय पार पडली। विशेष म्हणजे गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्रित निर्णय घेत ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार केला होता। यामुळे अलसुरे गावात एकजुटीचं आणि लोकशाही मूल्यांचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं। यावेळी ग्रामस्थांनी बोलताना नवनिर्वाचित सदस्य नजीर महाडिक हे आपल्या वार्डाचा विकास प्रभावीपणे करतील अशी अपेक्षा व्यक्त केली। ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुका बिनविरोध होणं हे गावाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचं असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। खेड पंचायत समितीचे माजी सभापती मनसूर नाडकर यांनी संपूर्ण गावाचे आभार मानत या निर्णयामुळे गावातील ऐक्य अधिक बळकट झाल्याचं सांगितलं। अलसुरे ग्रामपंचायतीतील या बिनविरोध निवडणुकीमुळे विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते। अलसुरे गावामध्ये जे पोटनिवडणूक लागली होती त्याच्यामध्ये एक महिला 2 नंबरमध्ये आणि 1 नंबरमध्ये पुरुष असे लागले होते आणि आम्ही गावचे सर्व एक मताने बिनविरोध आम्ही त्या लोकांना दिलेली आहे। त्यांनाही मी अपेक्षा करतो याच्या पुढे येणारी कामं व्यवस्थित करावी आणि गावाचा विकास व्हावा असं त्यांच्याकडून। मनसूरभाई काय सांगाल? मी अलसूरच्या ग्रामस्थांना खास करून त्यांचं अभिनंदन करायला इथं उपस्थित आहे।
कारण त्यांच्या ज्या 2 सीट खाली झाल्या होत्या ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून, त्या दोन्ही सीट त्यांनी बिनविरोध आज या ठिकाणी दिल्या. त्यासाठी अनसूरच्या सर्व ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक देखील करतो. या अशा निवडणुका बिनविरोध होणं खूप कालाची गरज असते, कारण या 15 महिन्यासाठी जवळजवळ त्यांच्या निवडणुकाचा जे कालावधी शिल्लक आहे. आणि असं असताना गावामध्ये निवडणूक होणं हे चुकीचंच होतं, परंतु सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यांनी हा निर्णय घेतला आणि आज अनसूर हे ग्रामपंचायत जे पोटनिवडणूक होती ती आज बिनविरोध झालेली आहे. मी सर्वांचं ग्रामस्थांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना ग्रामपंचायतीला खूप शुभेच्छा देखील देतो. यापुढे ते असणारे जे उमेदवार त्याच्या पुढे गावचा कारभार व आपल्या वार्डाचा विकास चांगल्या प्रकारे करतील अशी त्याची अपेक्षा करतो. 14 एप्रिल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खेड नगर परिषदेकडून होणाऱ्या जयंती उत्सव स्थळी जातीने लक्ष देऊन स्वच्छता आणि सुशोभीकरण करून दिल्याबद्दल खेड आणि मुंबई तालुका बौद्ध सेवा संघ यांच्याकडून नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, बांधकाम सभापती सुनील दरेकर, स्वच्छता आरोग्य सभापती तौसिफ खोत, समाज कल्याण सभापती श्री यश खेडेकर, नगरसेवक स्वप्नील सैदवडेकर, नगरसेविका रेश्मा खतीब यांचे आभार मानण्यात आले. यावेळी खेड तालुका बौद्ध सेवा संघ मुंबईचे अध्यक्ष श्री हळदे, मुंबईचे पदाधिकारी, खेड तालुका बौद्ध सेवा संघचे पदाधिकारी मोतीराम जाधव, CR कांबळे, प्रकाश जाधव, संतोष जाधव, अशोक जाधव उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिजामाता उद्यानमधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील स्वच्छता मोहीम राबवून आणि भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं परिसर स्वच्छता करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सवाच्या निमित्त स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्याचा संदेश देत अशा उपक्रमांवर विशेष भर देण्यात येतोय. यावेळी उपस्थित भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, भाजपा खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा नगरसेवक तथा गटनेते रहीम सहीबोले, विद्यमान नगरसेविका वैभवीताई खेडेकर, माजी नगराध्यक्षा उर्मिला पाटणी शेटे, स्वप्नाली चव्हाण, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, शशांक सिंगकर, राजेश जोयसर, शैलेश धारिया, माया गुहागरकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रशांत बारटक्के, विजय गुप्ता आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खेड नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उद्या 14 एप्रिल रोजी 132वी जयंती साजरी होते. या निमित्तानं खेडमध्ये लाखो अनुयायी एकत्र येणार असतानाच जयंतीच्या पूर्वसंध्येला खेडमधील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. मंगेश मोरे यांनी घटनास्थळावरून माहिती देताना सांगितलं, ज्या मार्गावरून उद्या भीम अनुयायी आणि मिरवणुका जाणार आहेत त्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून कामामुळे किंवा अन्य कारणामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचलाय. विशेषतः रात्री 12 वाजल्यापासून जयंतीच्या उत्सवाला सुरुवात होणार असतानाच या चिखलातून नागरिकांनी चालायचं कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे अनुयायांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन मंगेश मोरे यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलंय. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे. आज आपण खेड सामुदायाच्या येथे आपण उभे आहोत आणि उद्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या 132वी जयंती आहे आणि उद्या इथे लाखोच्या संख्येने जनसमुदाय उतरणार आहे उद्या. आणि आजची परिस्थिती बघा तिथे काय आहे. आता आपण इकडे बघू शकतो
हे बघा हे इकडे कसा दैनंदिन अवस्था झालेली आहे बघा. म्हणजे इथे प्रशासनाला किती काळजी आहे. आता ज्या गोष्टीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं सगळं जीवन देशहितासाठी त्यांनी वापरलेलं आहे आणि त्या माणसाची उद्या इथे जयंती आहे आणि इथं काय अवस्था झाली ते बघा. इथे लोकांना जायला आतमध्ये व्यवस्थित रस्ता पण नाही आहे. आणि आता असं त्याला जबाबदार कोण? प्रशासनाला. आम्ही त्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या प्रशासनावर तक्रार करणार आहे की यांनी योग्य ती कारवाई करा म्हणून. आणि अशी परिस्थिती झालेली आहे. त्या रोड पण व्यवस्थित चाललेला नाही. पाणी मारून सगळ्यात चिकन झालेला आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून इथे जनसमुदाय उचलणार आहे आणि ही परिस्थिती आता अशी झाली आहे. तरी योग्य ही साफसफाई करून ते येणाऱ्या जे जनसागर उचलणार आहे त्यांना व्यवस्थित त्यांची शिकतोय होय ही आमची विनंती आहे. नमस्कार. दिनांक 12 एप्रिल रोजी शिवसेना तालुका प्रमुख आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धाडवे, तालुका संघटक आणि तिसंगी पंचायत समिती सदस्य महेंद्रजी भोसले यांचा भरघोस मताने निवडून आल्याबद्दल मोहाने नानवले ऐनवली यांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी सचिन धाडवे आणि भोसले यांनी मनोगत व्यक्त करून सांगितलं की सन्माननीय आमदार मंत्री योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून विकास कामात कुठेही कमी पडणार नाही हे आश्वासन त्यांनी सर्व शिवसैनिकांना दिलं. यावेळी तिन्ही गावचे शाखा प्रमुख, सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती महोत्सवानिमित्त जिल्ह्यात दिनांक 8 एप्रिल ते दिनांक 14 एप्रिल 2026 या कालावधीत सामाजिक सप्ताह साजरा करण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय आवार शासकीय अधिकाऱ्यांचे क्रीडा संकुल येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी किशन गावडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केलं. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, तहसीलदार चंद्रसेन पवार, तहसीलदार सर्वसाधारण डॉक्टर शीतल रसाळ, कार्यालय अधीक्षक, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण माधुरी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरात शासकीय कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त भाग घेत मोठ्या संख्येनं रक्तदान केलं. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. रक्तदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी किशन गावडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वितरण करण्यात आलं. राजापूर तालुक्यातील देवाचं गोठण येथे आयुष आरोग्य मंदिर आरोग्य वर्धिनी केंद्राच्या नव्या इमारतीचं लोकार्पण लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं. या कार्यक्रमाला ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. या नव्या इमारतीमुळे देवाचं गोठणे परिसरातील नागरिकांना आयुष पद्धतीनं आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि दर्जेदार पद्धतीनं उपलब्ध होणार आहे. आयुर्वेद, योग, नैसर्गिक उपचार यासारख्या पारंपरिक पद्धतीचा लाभ आता स्थानिक स्तरावर मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. लोकार्पण सोहळ्यात बोलताना आमदार किरण सामंत यांनी सांगितलं, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सक्षम करणं ही शासनाची प्राथमिकता आहे. आयुष आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना पर्यायी आणि परिणामकारक उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या केंद्रामुळे परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळेल असं देखील त्यांनी नमूद केलं. यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली. लवकरच येथे विविध आरोग्य तपासण्या, योग प्रशिक्षण शिबिर आणि जनजागृती कार्यक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रामस्थांनी या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार किरण सामंत यांचे आभार मानले. या आरोग्य केंद्रामुळे गावाच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. भारतीय संगीत सृष्टीतील एक दैदिप्यमान नक्षत्र आणि कोट्यावधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गज गायिका
आशा भोसले यांचं रविवारी 12 एप्रिल रोजी दुःखद निधन झालं. त्या 92 वर्षाच्या होत्या. ब्रह्मकुमारीशी त्यांचं नातं संगीत क्षेत्रासोबतच आध्यात्मिक क्षेत्राशी देखील जवळचं होतं. ब्रह्मकुमारी संस्थेसाठी त्यांनी गायलेली मन विणा के तार बोले आणि सासो के तार तार में ही गीतं आजही साधकांना मनशांती देतात. ब्रह्मकुमारीच्या वतीने आशाताईंना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.